श्री हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल. आज आपण तुळशीची पाने व मंजिरी तोडण्याचे धार्मिक नियम व योग्य वार पाहणार आहोत, ज्याचे पालन केले नाही तर घरामध्ये अनेक अडचणी येतात आणि जर या नियमांचे पालन केले तर घरामध्ये लक्ष्मी देवी टिकून राहतील, म्हणजेच पैसा टिकून राहील. कोणत्याही प्रकारचे संकट असू द्या ते तुमच्यापर्यंत येणार नाही. आनंदी उत्साही वातावरण राहते. सर्वजण निरोगी राहतात. तुळस ही साक्षात लक्ष्मी देवींचेच रूप आहे, त्यामुळे पूजेमध्ये नैवेद्यामध्ये तुळस वापरली जाते. चला तर पाहूयात तुळशीची पाने व मंजिरी तोडण्याचे धार्मिक नियम. नियम पहिला, अंघोळ केल्याशिवाय तुळशीजवळ जाऊ नये. पानेही तोडू नयेत, नाहीतर न सांगण्या इतके वाईट परिणाम आपल्यावर होतात. नियम दुसरा, तुळशीची पाने तोडण्या अगोदर तुळशीला हात जोडून प्रार्थना करून तिचा आशीर्वाद आणि परवानगी घेऊन आदरपूर्वक पाने तोडावीत. विनाकारण तुळशीची पाने तोडू नयेत. नियम तिसरा, सकाळी तुळशीचे दर्शन घेतल्याने अनेक पटीने पुण्य मिळते. सकाळी तुळशीची पाने तोडावीत. यावेळेत तुळशीची पाने तोडणे योग्य व शुभ मानले जाते आणि सूर्यास्तानंतर तुळशीची पाने तोडू नयेत. नियम चौथा, तुळशीची फक्त पाने कधीच तोडू नयेत. पानांबरोबर फांदीचा पुढचा भाग देखील तोडून घ्यावा. नियम पाचवा, तुळशीची पाने तोडताना नखांचा वापर करू नका. नियम सहावा, तुळशीच्या पानावरती कधी पाय पडू देऊ नका. तुळशीची पाने कचराकुंडीत टाकून देऊ नयेत, ती जमिनीत मिसळावी. नियम सातवा, रविवारी, एकादशीला आणि मंगळवारी तुळशीची पाने तोडू नयेत. सोमवारी आणि गुरुवारी तुळशीच्या मंजिऱ्या तोडू नयेत. नियम आठवा, तुळशीच्या आजूबाजूला स्वच्छता ठेवावी. तुळशीला घाण पाणी घालू नये. नियम नववा, तुळशीला जास्त मंजिरी आली असेल तर ती मंजिरी तोडून चुरा करून कुंडीतच टाकावी. नियम दहावा, आपल्या अंगणातील तुळस कायमस्वरूपी बहरलेली असावी, ती कधीच सुकू देऊ नका. असे केल्यास लक्ष्मीदेवींचा वास कायम घरात राहतो. या नियमांचे पालन केले तर लक्ष्मीदेवी कायमस्वरूपी घरात राहतात. घरामध्ये आनंदी उत्साही वातावरण राहते. सर्व निरोगी राहतात. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. श्री हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल.